हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने झालाय प्रभू श्रीराम सर्वांचेच, कोणाची मक्तेदारी नाही। मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळू बाळूच्या तमाशानं प्रबोधन केलंय, राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। 1999 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। नारायण राणेंच्या नेतृत्वात युतीचा पराभव झाला हे फडणवीसांना माहिती नाही का? देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चं मडकं, त्यांना गांभीर्याने घेऊ नका, राऊतांचं प्रत्युत्तर। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेनारूपी आईच्या कुशीवर वार केला, रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। बारामतीच्या लढाई अजित पवार अभिमन्यू सरकारी लढले, भाजपला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भ्रष्टाचारांना संरक्षण हीच मोदी गॅरंटी, मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, त्यामुळे यांना फेकून देण्याची वेळ, उद्धव ठाकरेंचं आवाहन। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र मनसेबाबत विधानसभेमध्ये बघू। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ ही अखेरची फडफड, एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका। मविया सरकार पाडून डबल इंजिन सरकारने सगळे उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्राचा प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राजन विचारेंनी ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला, तर पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र आल्यास विचार करू, राजन विचारेंच्या पत्रावर वंचितची भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यामधील प्रचार तोफा थंडावल्या, 4थ्या टप्प्यासाठी उद्या मतदान। पुणे, छत्रपती संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पडाला। दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी फडणवीसांची सभा, संध्याकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभा। महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची आज ठाण्यामध्ये सभा, सभेपूर्वी राज ठाकरेंच्या सभेचा टीजर रिलीज। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर, धुळे लोकसभेसाठी मल्लिकार्जुन खरगे यांची सभा। मराठा आरक्षणाबद्दल पवारांची भूमिका काय? शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये कोविडच्या नव्या व्हेरियंटची 91 प्रकरणं आढळली, मात्र संक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत नसल्याची माहिती। मुंबईत आज रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभालची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 137 कोटींचा संत्रा मातीमोल, तर 20,000 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।